नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पितृपक्ष स्पेशल पाटवडी दाखवत आहे आणि ती कशी बनवायची हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर इथे गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घातलेला आहे आणि हे आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मिरची आपली व्यवस्थित परतली की यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। बघा इथे मी हळद घालून घेतेय। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 मोठी वाटी पाणी घालून घ्यायचे। तर बघा 1 मोठी वाटी इथे मी पाणी घालून घेतेय। मिक्स करून त्यामध्ये नंतर मीठ घालून घ्यायचे चवीनुसार। तर इथे चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा घालून घेतलेला आहे। ओव्याने वडीला छान टेस्ट येते म्हणून इथे मी 1 चमचा ओवा घालून घेतला आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेतेय। त्यानंतर आपल्याला पाण्याला 1 उकळी काढून घ्यायची आहे। तर बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचे। तर ज्या वाटीने आपण पाणी घेतले ना त्या वाटीनेच मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घालून असं भरभर हलवून आपल्याला मिक्स करून घ्यायचे। ज्या पद्धतीने आपण अशी पापडला वगैरे खिशी घेतो त्याच पद्धतीने याची खिशी घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्या गुठळ्या सर्व मोडल्या जातील। तर बघा तुम्ही लाटण्याने सुद्धा घोटू शकता बरं का। आणि एकदम व्यवस्थित गुठळ्या मोडूस तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तर इथे आता आपलं सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून 1-2-3 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा इथे मी झाकण ठेवले आणि एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला वाफ काढून घ्यायची आणि अगदी 2 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। खूप सुंदर अशी ही वडी होते। नक्की ट्राय करा। आणि पितृपक्षामध्ये ना स्पेशली याला महत्त्व आहे या वडीला, त्यामुळे बऱ्याच भागामध्ये ही पातवडी पितृपक्षामध्ये केली जाते। आमच्याकडे पण करतात। बघा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। तर याचा गोळा बनला की समजायचं आपलं हे पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचे किंवा तुम्ही असं पाट वगैरे घेतला तरी चालेल आणि ताटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे। तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचे। त्यानंतर जे आपलं शिजलेलं जे बेसन आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला ताटावरती असा घेऊन ज्या पद्धतीने आपण भाकरी वगैरे थापतो त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे। अगदी पातळ थापायचं आहे आपल्याला आणि गरम गरमच थापायचं आहे बरं का आपल्याला हे। बघा ह्याची वाफ निघते, हाताला थोडेफार चटके लागतात, पण तरीसुद्धा आपल्याला हे गरम गरमच थापायचं आहे। गार झाल्यावर व्यवस्थित ते पसरत नाही। बघा याच्या वाफा निघत आहे तर मी अगदी गरम गरमच हे थापून घेतलेलं आहे। त्यानंतर वरतून आपल्याला लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचे म्हणजे वडी एकसारखी होते, कुठेही जाड राहत नाही। तर लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला हे लाटण्यावरतून फिरवून घ्यायचे। तर बघा लाटून झालेलं आहे आता आपलं। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी, म्हणजे ती वडी दिसायलाही छान दिसते। तर बघा इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली बारीक चिरलेली। कोथिंबीर घालून झाल्यानंतर यावरती मी खोबरं घालून घेते। तर इथे बघा किसलेलं खोबरं घालून घेते मी। तुम्ही ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घालू शकता। माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं, मी सुकं खोबरं घातलेलं आहे। तर चालतंय कोणतं बी खोबरं घातलं तरी, तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घाला। त्यानंतर पुन्हा एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते खोबरं आणि कोथिंबीर थोडीशी चिकटून राहते वडीला, त्यासाठी लाटणं फिरवायचं आहे। त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट असंच ठेवायचं आहे आणि चांगलं थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर बघा 10-15 मिनिटांनंतर मी आता ह्या वड्या एकसारख्या आकारामध्ये कट करून घेते। तर असं कापण्या जशा आपण कट करतो किंवा शंकरपाळे कट करतो त्याच पद्धतीने ह्या कट करायच्या आहेत, थोड्याशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये। बघा या पद्धतीने खूप सुंदर वडी होते, खूप टेस्टी होते आणि काळ्या मसाल्याचा जो सार किंवा आमटी असते त्याबरोबर ही वडी खूप छान लागते। बघा या पद्धतीने ही वडी झालेली आहे। दाखवते तुम्हाला एक काढून। बघा खूपच सुंदर। याच पद्धतीने आता मी सर्व वड्या काढून घेते एका ताटामध्ये।
तर बघा इथे त्याचा सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर वड्या इथे झालेल्या आहेत. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर झाल्यात की नाही छान बघा पाटवड्या. थोडीशी जवळून दाखवते बघा तुम्हाला. खूप सुंदर अशा आपल्या ह्या पाटवड्या झालेल्या आहे. तर रेसिपी आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट पण करा बरं का. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.